नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल लेसन अकॅडमी वरती. तर कसे आहात सगळे? थोडा 2 मिनिटं उशीर झाला, काही हरकत नाही. पण तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके. आजचा जो टॉपिक आहे तो आपला खूप इंटरेस्टिंग असणार आहे. लहान मुलांसाठी तर खूप छान असा आपला आज टॉपिक आहे. बाकीच्या सगळ्यांनी पण असं करायचंय का बरं, की मी तुम्हाला सांगितलंय आपली कॅल्क्युलेशन स्पीड सुद्धा वाढली पाहिजे, बरोबर आहे का नाही? आणि बेसिक गोष्टी सुद्धा आपल्या काय होऊन जातात, क्लिअर होऊन जातात. सगळ्यांनी चेक करून घ्या, माझा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? ओके. आज आपण या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न घेणार आहे. तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असेल, आपला टॉपिक आहे आजचा असं नफा आणि तोटा. आता नफा म्हणजे काय असतो किंवा तोटा म्हणजे काय असतो? एखादी वस्तू आपण बनवतो व त्या वस्तूचं प्राइस असतं, त्या प्राइस पेक्षा आपण जास्त किमतीला विकतो आणि आपली प्राइस काढून घेतो. मग ती जी प्राइस उरते आपण त्याला म्हणतो नफा. म्हणजे नफा म्हणजे काय? आपल्याला नफा झालाय. किंवा तोटा म्हणजे काय? एखादी वस्तू आपण एखाद्या रुपयाला म्हणजे 10 रुपयाला बनवली आणि ती आपण 8 रुपयाला विकली. म्हणजे आपल्याला काय झालं? 2 रुपयाचं नुकसान झालंय, बरोबर आहे का नाही? आता हे दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे आपण रोज दुकानमध्ये जातो वगैरे, लहान मुलं असं समजा 5वीचे, 6वीचे, 4थीचे, ओके. तुम्ही सुद्धा दुकानामध्ये जातात, काही वस्तू घेतात, तुम्ही त्या काकांना पैसे वापस मागतात, बरोबर आहे का नाही? तर तुम्हाला कळतं की आपले पैसे झाले किती आणि आपल्याला वापस घ्यायचे किती, ओके. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असतात. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा व्हिडिओ मला एकदम असा सगळ्यांनी कमेंटमध्ये व्यवस्थितपणे आन्सर द्यायचे आहे. आणि आपलं जे लेक्चर आहे 7:15 बरोबर आपलं लेक्चर लाईव्ह असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचे, ओके. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांचा फोकस आता माझ्याकडे. मी पूर्णचे पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे आजपासून. सगळ्यांचा फोकस माझ्याकडनं, ओके. कोणीही व्हिडिओला स्किप करायचं नाहीये, काही करायचं नाही. जसा व्हिडिओ चालू आहे तसं चालू द्या, ओके. पुढे घेऊ नका किंवा मागं करू नका. जसा व्हिडिओ चालू आहे तसं चालू द्या, ओके. चला बघा सगळ्यांनी, आता आपण डायरेक्टली क्वेश्चन घेऊया, ओके. नफाचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, तोट्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. आपण डायरेक्टली प्रश्न घेऊया बाळांनो, ओके. चला, सगळ्यात पहिला जो प्रश्न बाळांनो तुम्ही वाचून घ्या एकदा, काय सांगतो तुम्हाला. एका व्यक्तीने खुर्ची 850 रुपयाला घेतली. एक व्यक्ती आहे, त्याने खुर्ची घेतली. किती रुपयाला घेतली? 850 रुपयाला खुर्ची घेतली, ओके. 850 रुपयाला काय केलं त्यांनी? खुर्ची घेतली. हम्म, ओके. एका व्यक्तीने 850 रुपयाला खुर्ची घेतली बाळांनो, 850 रुपयाला. आणि रंगकामासाठी तिला 75 रुपये खर्च लागला. मग त्यांनी खुर्ची घेतली, त्याला रंग वगैरे दिला, त्यासाठी त्याला 75 रुपये खर्च आला. खुर्ची 1100 ला विकल्यास नफा किती होईल? आता त्यांनी खुर्ची काय घेतली, त्याला रंग वगैरे दिला. त्यांनी एक खुर्ची घेतली 850 रुपयाला. त्यांनी 75 रुपयाला खर्च लागला. पण त्यांनी ती खुर्ची 1100 रुपयाला विकली. तर त्याला नफा किती आला आपल्याला ते काढायचं. मी सूत्र वगैरे काही सांगत नाही, डायरेक्टली सांगतो आहे. बघा सगळ्यात पहिले 850 रुपयाची खुर्ची होती, बरोबर आहे. 850 रुपयाची खुर्ची होती. त्यामध्ये काय लागले आपल्याला अजून 75 रुपये त्याला काय लागलं आहे, की त्यांनी रंगरंगोटी केली त्यासाठी. हे झाले 5, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. 12शी 2 हातचा आला 1, 8 आणि 1 9. 925 रुपये. बरोबर आहे का? किती आले आहे? 75 खर्च केले. तो खुर्ची 1100 ला विकल्याला किती रुपये नफा झाला? तर 925. आता बघा, हे 925 आहे ना, 925 रुपये त्याला पूर्ण खर्च लागला किंवा त्याने खुर्ची विकत घेतली. आता 925 मधनं 1100 मधनं आता हे जे आहे, हे खुर्चीची प्राइस झाली हा. ही खुर्चीची प्राइस झाली पूर्ण प्राइस. आता ती 1100 रुपयाची खुर्ची होती ना, 1100. आपण लिहून 1100 मायनस 925 करू. काय करू? 925. सांगा बरं किती आन्सर येतं मला आता? चला, सगळ्यांनी कमेंट मध्ये लवकर आन्सर करायचं. लवकर 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 सॉल्व्ह करा लवकर. किती आन्सर येत आहे? किती येत आहे आन्सर सगळ्यांचं? चला लवकर लवकर. व्हेरी गुड. किती येत आहे? 175. किती येत आहे? 175. व्हेरी गुड. हे आहे तुमचं ऑप्शन क्रमांक 3. व्हेरी गुड. 3 आन्सर करताय सगळे. व्हेरी गुड. कळतंय सगळ्यांना? 3 3 3 3. ओके ओके. कळतंय सगळ्यांना? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन हा तुझ्या समोर. क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, की एका व्यक्तीने टेबल 1200 रुपयाला घेतला, ओके. आता बघा टेबल आहे, टेबल एक टेबल आहे, टेबल आहे, ओके. कितीला घेतला रे? 1200 रुपयाला घेतला. त्यावरती वाहतुकीसाठी त्याला 100 रुपये खर्च लागला. वाहतूक खर्च, खरेदी खर्च, परत ट्रान्सपोर्टचा खर्च, रंगरंगोट्या वगैरे हे सगळं ऍड करायचे, तेव्हा आपल्या पुढची प्राइस बनणार, ती एखाद्या प्रोडक्टची प्राइस बनणार बाळा, ओके. बघा आता त्याने काय सांगितलंय, 100 रुपये खर्च लागला. टेबल रुपीज 1500 ला विकल्यास नफा किती होईल? आता आधी टेबलची प्राइस किती आहे बघा, 0 0 3 आणि 1. म्हणजे पूर्णतः तो टेबल आहे तो किती रुपयाला पडला रे? 1300 रुपयाला पडला. किती रुपयाला? 1300 रुपयाला. आता बघा 1300 रुपयाला टेबल पडलाय ना, त्यांनी काय सांगितले, टेबल विकला किती रुपयाला, विकल्यास किती नफा होईल? विकल्यास किती रुपयाला विकला आहे? 1500 रुपयाला. किती? 1500. मग काय करायचं आहे? 1500 मायनस 1300. आन्सर काय आलंय तुमचं बघा, 0 0 5 3 गेले 2,
200 रुपये त्याचा नफा झालाय, बरोबर ना? 200 रुपये काय झालं त्याला नफा झाला, काय झालं नफा. ओके, सगळ्यांचा आन्सर आला असणार आहे, बरोबर आहे का नाही? सगळ्यांचा आन्सर आलाय ना? किती? 200 रुपये, ऑप्शन क्रमांक 3. का आलं इथपर्यंत? 200 रुपये काय झालंय त्याला नफा झालाय बाळांनो, कळतंय सगळ्यांचा? सगळ्यांचे ऑप्शन राईट आहे, व्हेरी गुड सगळ्यांना. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन, फास्ट सॉल्व्ह करायची, आता फास्ट सॉल्व्ह करायचं सगळ्यांनी. चल लक्ष माझ्याकडे सगळ्यांचं. क्वेश्चन मध्ये काय विचारले बघा, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बघा विचारले काय, तुम्हाला सोडवायचं काय. वही 40 ला घेतली, एक वही आहे 40 रुपयाला घेतली, कव्हरसाठी 5 रुपये खर्च लागला, वही 52ला घेतल्यास नफा किती होईल? एक वही होती, वही विद्यार्थ्याने एक वही घेतली आहे कोणत्या तरी, सॉरी जास्त छोटी आली का? लक्ष सगळ्यांचं इकडे माझ्याकडे बरं का. एक वही घेतली आहे विद्यार्थ्यांनी, त्याआधी तुम्ही कमेंट मध्ये आन्सर टाकू शकता, फास्ट आन्सर टाका कमेंट मध्ये काय असणार. या वहीची प्राइस होती 40 रुपये व त्याच्यावरती कव्हर लावलेली 5 रुपयाचं, म्हणजे वहीची प्राइस झाली बघा 45 रुपये. किती झाली? 45 रुपये. काही ती वही विकली, किती रुपयाला विकली आहे? 52 रुपयाला. 52. मग बघा आपण 45 मायनस करूया 52 मधनं, किती आले? किती आले? इकडे हातच्या घेतला, किती आले? 12. 5 6 7 8 9 10 11 12, किती? 7 रुपये. आहे का इथं 7 रुपये? व्हेरी गुड, 7 रुपये. 7 रुपये काय झाला आहे? नफा झालाय बाळा, काय झाला आहे? नफा. कळतंय सगळ्यांना? 7 रुपये काय झाला? नफा झाला, काय झाला? नफा. व्हेरी गुड, तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मध्ये आन्सर येत आहे. ओके 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 ओके, चला सगळ्यांचा आन्सर येते तुमच्या कमेंट मध्ये, व्हेरी गुड व्हेरी गुड. चला मी आता टायमर लावणार इथं समोर, मग टायमर लावणार आहे मी. चला टायमर मध्ये मग तुम्ही 30 सेकंदामध्ये मला आन्सर करायचे सगळ्यांनी. 30 सेकंदामध्ये सगळ्यांनी आन्सर करायचं. चला 30 सेकंदामध्ये सगळ्यांनी आन्सर करायचं फास्ट. टायमर चालू आहे इथं, मी बघतो आहे की कोण कोण जण आन्सर करताय फास्ट. 30 सेकंदामध्ये सगळ्यांनी आन्सर करायचं आहे. बघा क्वेश्चन वाचा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्वेश्चन कडे लक्ष देऊन वाचा. क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आहे? 10 किलो तांदूळ 450 ला घेतला, वाहतुकीसाठी 30 रुपये 30 व विक्री 520 रुपये असेल तर नफा किती? ओके, ही विक्री दिली तुम्हाला. ओके, ही विक्री दिली आहे विक्री, आणि हे 30 10 किलो तांदूळ 450 ला घेतला, 450 ला घेतला, याला प्लस करा आणि तुम्ही याला मायनस करा, तुमचा आन्सर येऊन जाईल 4 नंबर. खूप इझी आहे, काहीच हार्ड नाही, खूप इझी आहे. चला 30 सेकंद झाले आहे, मी स्टॉप करतो आहे. खूप जणांचा आन्सर आलाय, व्हेरी गुड. बघा काय करा, 450 आहे, 450 जशीच्या तशी तिथं किलो तांदूळ झाले, त्यावरती 30 रुपये आपला खर्च लागलाय ना वाहतुकीसाठी. 0 5 आणि 3 8, आणि हे 480 रुपयाला पडला आपल्याला 10 किलो तांदूळ. मग आपण तो 520 ला विकला, 520 मायनस 480. बघा 0 0 0, इकडे हातचा घेतला 8 9 10 11 12 40, उत्तर आहे 40. उत्तर आला आहे 40 रुपये नफा. 40 रुपये काय झालाय? नफा झाला. ओके ओके, 1 मिनिट. बघा 40 रुपये काय झाला? नफा झाला. काय झालं? नफा. कळतंय सगळ्यांना? 40 रुपये काय झाले? नफा. ऑप्शन क्रमांक 2 सगळ्यांचं राईट आहे, सगळ्यांचं राईट आहे. ओके, राईट आहे सगळ्यांचा आन्सर. बघा बघा चेक करा, लहान मुलं लवकर लवकर सोडवायचं आन्सर. आणि तुमची तर कॅल्क्युलेशन स्पीड खूप जास्त पाहिजे बरं का. तुम्ही बघूनच आन्सर सांगितलं पाहिजे. मोठ्या मुलांनी, मोठ्या वर्गातल्या मुलांनी फक्त बघता बघता आन्सर सांगितलं पाहिजे. कळतंय का सगळ्यांना? कळतंय सगळ्या गोष्टी? चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं का मग आता? नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं का सगळ्यांनी? आता सांगा मला लवकर, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं का? चला राईट केलंय सगळ्यांनी. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण आता. पहिले प्रश्न वाचा, प्रश्न काय सांगितले प्रश्नामध्ये. खताची पिशवी 820 रुपयाला घेतली, कितीला घेतली बघा? 820 रुपयाला खताची पिशवी घेतली, वाहतुकीसाठी 40 रुपये खर्च लागला, विक्री 900 आहे, तर नफा किती? चला लवकर आन्सर काढायचं आहे, लवकर लवकर आन्सर काढायचे सगळ्यांनी. टायमर चालू आहे, त्याच्या आधी आन्सर आलं पाहिजे तुमच्या कमेंट मध्ये लवकर. चला कमेंट मध्ये मला आज जे आहे ना, या व्हिडिओच्या खाली प्रत्येक कमेंटचा आन्सर माझा इथं राहणार आहे बरं का. म्हणजे प्रत्येक कमेंटचं जे आन्सर आहे ते ऑलरेडी सेव्ह असणार, त्यामुळे प्रत्येकाने क्वेश्चन समोर आन्सर, क्वेश्चन समोर आन्सर, क्वेश्चन आणि समोर आन्सर कमेंट करायची बरं का. कळतंय सगळ्यांना? चला आहे, तुम्ही एवढे लाईव्ह करा लवकर कमेंट सगळ्यांनी. चला फास्ट कमेंट करायची सगळ्यांनी. 1 मिनिट देतोय फक्त, 1 मिनिट. 1 मिनिट खूप जास्त आलं बरं का, खूप जास्त आलं. क्वेश्चनसाठी 1 मिनिट देतोय. ओके, लवकरात लवकर कमेंट करा.
आन्सर म्हणजे सॉरी कमेंट म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला की लवकरात लवकर कमेंट मध्ये आन्सर टाका असं सांगायचं मला. चला कळतंय सगळ्यांना? सॉल्व्ह करा फास्ट. आलंय खूप जणांचं आन्सर. 2, 3, 2, 1 आणि 0. स्टॉप अँड यू गो देअर. ओके. काय सांगितलं आहे? काय सांगितलं आहे बघा. 820 रुपयाची खताची पिशवी ना, 820 रुपयाची. 820 रुपयाची खताची पिशवी आहे. 40 रुपये वाहतूक खर्च लागला. 0, 4 आणि 2 6 आणि 8. म्हणजे खताची पिशवी कितीला पडली आपल्याला? 860 रुपयाला पडली आहे. एक खताची पिशवी कितीला पडली? 860 रुपयाला. अशी गोणी असणार आहे खताची पिशवी. 807 रुपयाला 60 रुपयाला एक खताची पिशवी आपल्याला पडली. ओके. आता ते विकली आपण 900 रुपयाला. सिंपल आहे ना रे. 900 रुपयाला आपण ती विकली. 900 रुपयाला जर ते आपण का विकली आणि मायनस 860 आपण जर केले, हे 0 10तून 6 गेले 4. उत्तर असणार तुमचं 40 रुपये आपल्याला नफा होणार आहे. 40 रुपये काय झाला आपल्याला? नफा झाला बाळा. 40 रुपये नफा झाला. आहे का ऑप्शन मध्ये 40? आहे. 2. ओके. कळतंय सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना आता? राईट करून घ्या लवकर सगळ्यांनी. लवकरात लवकर राईट करून घ्या आन्सर तुमचं. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न काय दिला आहे? मोबाईल 7,000 ला घेतला, कव्हर 300 ला, विक्री 7,200 रुपये, नफा की तोटा आणि किती रुपये झाला तेव्हा सांगायचं आहे. एक मोबाईल होता, मोबाईल तो की 7,000 रुपयाला घेतला. कितीला? 7,000 रुपयाला. पण त्याचं कव्हर रुपये 300 रुपयाचं कव्हर होतं. 300 रुपयाचं कव्हर होतं. व त्यावरती त्याने तो विकला 7,200 ला. मग किती रुपये नफा झाला की तोटा तुम्हाला सांगायचं. तुमचा टाइम चालू होतोय आता. 1 मिनिट देतोय लगेच सॉल्व्ह करा. 1 मिनिट खूप जास्त आहे बरं का. मी तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी 1 मिनिट देतोय. नंतर मी एवढा टाइम नाही देणार. कळतंय? तर लगेच सॉल्व्ह करा सगळ्यांनी क्वेश्चन आणि कमेंट मध्ये सगळ्यांनी आन्सर करायचं बाळांनो. सगळे थकले का? सगळ्यांचा फोकस माझ्याकडे पाहिजे सगळ्यांचा. चला फोकस सगळ्यांचं माझ्याकडे आणि लवकरात लवकर आन्सर सॉल्व्ह करा. ओके. चला फास्ट 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 सगळ्यांची फास्ट आन्सर सॉल्व्ह करा. मला माहिती तुम्हाला व्हिडिओ लेट दिसला असतो थोडा मुळे, काही प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनी फास्ट आन्सर सॉल्व्ह करा आणि मला तुम्ही जेवढेही मुलं आहे सगळ्यांचे कमेंट मध्ये आन्सर पाहिजे बरं का. सगळ्यांचे मला कमेंट मध्ये आन्सर पाहिजे. लवकर लवकर. खूप सोपं आहे. प्लस करून फक्त मायनस करा त्याचे. प्लस करून मायनस करा तुम्हाला कळून जाईल त्यांना नफा झालाय की तोटा झालाय. प्लस करून माइनस करा तुम्हाला कळून जाईल नफा झालाय की तोटा झालाय. चलिए चलिए जल्दी से आंसर कीजिए, जल्दी से आंसर कीजिए बच्चों. हेलो बच्चों, क्या हालचाल? चला लवकर आलंय का? टाइम झालाय आपला. ओके टाइम झालेला आहे. इथं आपलं सांगता आहे वॉच आपली. टाइम झालाय म्हणजे आपल्या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह करावा लागणार आहे. 7,000 रुपयाचं कव्हर होतं त्यावरती 300 रुपये तुम्हाला म्हणजे कव्हरचे लागले. 003 7. तुम्हाला मोबाईल पडला आहे तो मोबाईल जो आहे तुम्हाला असा मोबाईल आहे. हा पडलाय तुम्हाला 7,300 रुपयाला आणि तुम्ही तो कितीला विकलाय रे? 7,200 ला. बरोबर आहे का? म्हणजे 7,200 7,300चा मोबाईल तुम्ही 7,200 ला विकलाय. म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करावं लागेल ना. 7,300 मायनस 7,200 उत्तर येणार आहे 100 रुपये. 100 रुपये नफा झालाय की तोटा झालाय रे? 100 रुपये झाला आहे आपल्याला तोटा. का बरं की घ्या 7,300 रुपयाचा मोबाईल होता. 7,400 ला विकायला पाहिजे होता. तेव्हा 100 रुपये नफा झाला असता आपल्याला. पण आपण विकला कितीला? 7,200 रुपयाला. त्यामुळे आपलं काय झालंय रे? तोटा. गेले आपले पैसे. कळालं का? आपले पैसे गेले. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे. 15 खेळणी 900 रुपये. हा खूप छान क्वेश्चन आहे. स्टार्ट करून घ्या. 15 खेळणी 900 रुपयाला घेतली. पॅकिंग साठी 60 रुपये. एक खेळणी 80 ला विकल्यास एकूण नफा किती? आता हा खूप छान प्रश्न आहे. खूप छान असा प्रश्न आहे. खूप छान थोडा माइंडिंग म्हणजे थोडं लेवल वाढली आता. चला लेवल वाढलेली आहे. सगळ्यांनी विचार करून आन्सर द्या. विचार करून आन्सर द्या. उगीच फक्त काही आन्सर द्यायचं नाही. विचार करून क्वेश्चन व्यवस्थित वाचा. जोपर्यंत आपल्याला क्वेश्चन कळत नाही ना तोपर्यंत आपण सांगू शकत नाही त्याचा आन्सर काय असणार आहे. एकदा व्यवस्थित क्वेश्चन कळालं की आपण त्याचा आन्सर व्यवस्थितपणे सांगू शकतो. ओके चला लवकर आन्सर करा मग सगळ्यांनी आता.
15 खेळणी 900 रुपयाला घेतल्यावर पॅकिंग साठी 60 रुपये. एक खेळणी 80 ला तर विकल्यास एकूण नफा किती झाला? नफा झालाय. नफा किती झाला ते तुम्हाला सांगायचं. नफा किती झालाय तुम्हाला सांगायचं आहे. फास्ट आन्सर करा. झालाय का टाइम? 1 मिनिट. थोडा टाइम बाकी आहे फक्त. पटकन पटकन पटकन. चला स्टॉप. 1 मिनिट ठीक झालंय. हे तर सिंपल आहे ना. हे बघा 2 स्टेप मध्ये असं काढतोय. पहिली स्टेप काय? 15 खेळण्या 900 रुपयाला. त्यावरती पुन्हा 60 रुपयाचं आपलं पॅक. कोणी कोणी 900 कोणी 60 करा. 15 कोणी 900 करा. चुकीचं आहे. 069 960 रुपयाच्या खेळण्या झाल्या पूर्ण. पूर्ण प्राइस. ओके. ऑल टोटल. ओके. आता 80 रुपयाला विकल्यास एक खेळणी 80 रुपयाला ना, तर 80 खेळण्या होतात आणि त्यांनी काय सांगितलंय, एक खेळणी 80 ला विकल्यास एकूण नफा किती? आता एक खेळणी आपण 80 रुपयाला विकली म्हणजे किती खेळण्या होत्या? आपल्या 15 खेळण्या होत्या. गुणिले 15 करायचं. 5 0 0 5 8 40 हा 0 1 0 0 आणि 8 1 8. उत्तर येणार आहे 0 0 8 आणि 4 12. म्हणजे 1200 रुपयाला विकल्या. 960 रुपये बनायला लागले 1200 रुपयाला विकल्या म्हणजे आपला नफा होणार आहे. मग काय करणार आपण? 1200 मायनस किती करणार आहे? 960. काय करणार आहे? 960. हे झालं 0. किती येणार आहे बघा? 10 तून 6 गेले किती राहिले? 4 आणि 13 तून 9 गेले 9 10 11 12 9 10. हा इथं कमी झालं नाही. 10 आणि 11 किती येणार? 240. किती येणार आहे? 240. ओके. हे असतं तुमचं आन्सर. कळालं की फक्त एक स्टेप वाढली. गुणाकार केल्यावर का आपण काही जास्त केलं नाही बाकीचं. फक्त गुणाकार केलाय. कळतंय का सगळ्यांना? अंडरस्टँड आहे का? कळत आहे सगळ्यांना? क्वेश्चन कळत आहे? तरीही तुम्ही सगळ्यांनी आपली अटेंडन्स देऊन द्या. म्हणजे ती म्हणजे लाईक करू. सगळ्यांनी आपले व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय? 20 वही 300 ला घेतल्या. 20 वह्या होत्या. आता बघा 20 वह्या 300 रुपयाला घेतल्या. कव्हर 20 रुपये. कव्हरला 20 रुपये लागले. प्रत्येक वही 25 ला विकल्यास एकूण नफा किती? प्रत्येक वही 25 ला विकल्यास एकूण नफा किती? आपला तुमचा टाइम सुरू होईल लगेच. सगळ्यांनी लगेच असं करायचंय. फास्ट आन्सर काय सगळ्यांनी आता फास्ट. तुमचे कमेंट बघतोय बरं का मी. लगेच असं करायचं सगळे. फास्ट असं करा. फास्ट 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 बाळांनो. लवकर लवकर चला. तुमचं क्वेश्चनचा आन्सर राईट असला पाहिजे सगळ्यांचं बरं का. चलो फास्ट फास्ट. आणि आपले व्हिडिओ काही जास्त मोठे नाही आला. छोटे छोटे आपले व्हिडिओ असणार आहे जेणेकरून तुम्हालाही इंटरेस्ट आला पाहिजे व्हिडिओ बघताना. काय सांगतोय मी? तुम्हालाही काय आला पाहिजे? इंटरेस्ट आला पाहिजे. काय आला पाहिजे? इंटरेस्ट. ओके. सॉल्व्ह करा मग सगळ्यांनी लवकर आता हा क्वेश्चन. ओनली यू हॅव 1 मिनिट ब्रो. ओ ब्रो सॉरी. विद्यार्थ्यांनो तुमच्याकडे फक्त 1 मिनिट आहे. लवकर आन्सर करा. चला झाला आहे टाइम आपला. सॉल्व्ह करून दाखवते बघा. आता बघा बघा इकडे लक्ष द्या. बघा 20 वह्या 300 रुपयाला घेतल्या. त्याच्यावरती कव्हर लागलं आपल्याला 20 रुपयाचं. याला प्लस केलं आपला आन्सर येतं 320 रुपये. बरोबर आहे. 25 ला विकल्यास ती वही तिने 25 ला विकली. 25 ला म्हणजे 20 वह्या होत्या. 20 वह्या होत्या त्या 25 ला विकल्या. ओके. 25 ला 5 0 0 5 दुने 10 0 बे 0 0 बे दुने 4. हे आलंय आहे 500. बरोबर आहे. 320 रुपयाच्या वह्या 500 ला विकल्या. नफा झालाय नक्की. मग काय करा? 500 रुपये विक्री किंमत मायनस खरेदी किंमत किती आहे? 320. 0 10 तून 2 गेले 8 आणि 4 1 गेले 180 उत्तर येतात. 180 आहे का ऑप्शन मध्ये? व्हेरी गुड आहे 180. थर्ड नंबर ऑप्शन. व्हेरी गुड. तुमच्या पण सगळ्यांचा आन्सर राईट आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला सगळ्यांचा आन्सर राईट आहे तुमचा पण. व्हेरी गुड. कळतंय सगळ्यांना इथपर्यंत? कळत आहे का सगळ्यांना? गोष्टी कळताय का बाळांनो सगळ्यांना? 8 नंबरचा क्वेश्चन होता आपला हा. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन लगेच सॉल्व्ह करायचंय. चला लवकरात लवकर हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करा. घड्याळ 950 ला घेतलं. किती रुपयाला घेतलंय आता घड्याळ? ओके. चला
घड्याळ 950 ला घेतले, दुरुस्तीसाठी 50 रुपये लागले, विक्री 900 रुपये, 900 ला विकलं, मग तोटा किती रुपयाचा? तुमचा टाइम चालू होतो आहे. चला लगेच सॉल्व्ह करा सगळ्यांनी, असं फास्ट सॉल्व्ह करायचंय. सगळ्यांचा फोकस माझ्याकडे आणि सगळ्यांनी बोर्डकडे बघून लवकर असं सॉल्व्ह करा. आणि काही मुलं बघूनही असं सांगू शकतात, फक्त बघता बघताच 95 हजार मायनस 1000 रुपये जाणार, 100 रुपये जाणार, तोटा होणार. बरोबर आहे का? असं सुद्धा सांगू शकतात ना तुम्ही. तर सांगा सगळ्यांनी लवकर मग. एक्स्ट्रा टॅलेंटेड मुलांनी लवकरात लवकर असं सांगा. माय एक्स्ट्रा टॅलेंटेड स्टुडंट्सनी लवकरात लवकर आन्सर सांगायचं आहे. ओके, कमेंट करताय सगळे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप जणांचं कमेंट सुद्धा आलेलं आहे आणि खूप जण खूप फास्ट असं करताय, खूप फास्ट. व्हेरी गुड, छान वाटलंय तुमचं असं एवढं छान हे करता बघून. चला, खूप सोपं होतं. 950 रुपये प्लस 50 रुपये तुम्हाला त्याच्यावरती दुरुस्तीसाठी लागेल. बरोबर आहे. 10 हातचाला 1 आणि हे किती झाले? 5 5 10 हातचाला 1, 9 1 10 म्हणजे 1000 रुपये. 1000 रुपयाला तुम्हाला ते घड्याळ पडले. 1000 रुपयाला हे जे घड्याळ आहे कितीला पडले तुम्हाला? 1000 रुपयाला. आणि तुम्ही कितीला विकलाय? 900 रुपयाला विकलंय ना, 900 रुपयाला. ओके, 1000 मधनं जर तुम्ही 900 मायनस केले, 1000 मधनं जर तुम्ही 900 मायनस केले तर 100 येतात. पण तुम्ही 1000 रुपयाचं घड्याळ होता 900 ला विकलं, काही वाटायला पाहिजे आपल्याला? नुकसान करतोय ना आपण स्वतःच. बरोबर आहे का नाही? असं नाही करायचं. प्रॉफिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिझनेसमॅन मध्ये बघा, ते फक्त प्रॉफिट बघतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे कमीत कमी थोडे तर पैसे आपल्याला यायला पाहिजे. त्यामुळे आपण जे आहे घड्याळ ते 1000 रुपयाचं 900 ला विकलं, त्यामुळे 100 रुपये आपल्याला तोटा झाला. काय झालाय? 100 रुपये काय झालाय? तोटा झालाय. कळत आहे का सगळ्यांना? 100 रुपये आपल्याला काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. ओके, प्रश्न असा होता ना, किती रुपये तोटा झाला? 100 रुपये आपल्याला तोटा झाला. कळालंय? चला नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे शेवटचा आता. ओके ओके ओके, चलो नेक्स्ट लास्ट, सॉरी टाइम चालू झाले. शेवटचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये विचारला आहे तुम्हाला 10 नंबरच्या, 12 कप 40 प्रत्येकी आणि 12 कप होते आणि प्रत्येक कप 40 रुपयाला होता आणि पॅकिंगसाठी 50 रुपये खर्च लागला. प्रत्येक कप 55 ला विकल्यास नफा किती होईल? चांगला क्वेश्चन आहे, खूप छान क्वेश्चन आहे. 12 कप होते, प्रत्येकाची प्राइस 40 रुपये होती आणि त्याला पॅकिंगसाठी 50 रुपये खर्च लागला. आणि नंतर प्रत्येक कप 55 ला विकल्यास नफा किती होईल आपल्याला? नफा. चला लवकर काढा सगळ्यांनी, तर खूप छान प्रश्न आहे. खूप छान असा प्रश्न आहे, सगळ्यांनी लवकर आन्सर काढायचं. चलो नेक्स्ट, फास्ट. खूप छान असा प्रश्न होता, सगळ्यांनी लवकरात लवकर आन्सर काढायचे बाळांनो. चला लवकर सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे, फोकस माझ्या, सॉरी बाजूला होऊन जाऊ का? ओके, वाचा. प्रश्न वाचायचा का? वाचू शकतात तुम्ही. प्रश्न वाचू शकतात तुम्ही, काही हरकत नाही. मी सांगतोय बघा, आता लक्ष द्या मी काय करतोय. बघा, पहिले आपण प्राइस काढून घेऊ की ऍक्च्युअल प्राइस किती पडत आहे. 40 रुपये एक कप ते 12 कपांची किंमत बघून घेऊया. 200 बेचोक 8 परत 0 100 आणि 4 1 4. उत्तराला आहे तुमचं 480 रुपये. पण 480 मध्ये सुद्धा 50 रुपये ऍड झाले पॅकिंगसाठी. 480 प्लस 50 0 8 9 10 11 12 13 1303 हातचाला 1 4 आणि 1 5 म्हणजे पूर्ण जे कप आहे तुम्हाला 12 कप कितीला पडले? 530 रुपयाला पडले. कितीला पडले? 530 रुपयाला. तुम्ही आता एक कप कितीला विकला? 55 रुपयाला एक कप विकला. 55 रुपयाला एक कप. किती कप होते रे? 12 कप होते. किती होते बघा? 12. ओके, 5 2 10 0 हातचाला 1 5 2 10 1 11 0 5 5 1 5 आणि हे पण 5 1 5 0 6 6 600 530 रुपयाचे कप तुम्ही 660 ला विकले. ऑब्विसली तुमचा नफा तर होणार आहे. मग आपण काय करूया? विक्री किंमत मायनस खरेदी किंमत 530. बरोबर आहे का? 0 0 किती राहिले बघा? 10 तून 3 गेले, किती राहिले? 7 का? काही चुकलंय का आपलं? काहीतरी चुकलेलं दिसतंय आपलं. बरोबर आहे का? काहीतरी चुकलेलं असणार आहे. 480 बरोबर आहे का? एक मिनिट फक्त. 12 कप 40 प्रत्येकी ना, सॉरी. 200 4 2 8 0
हा 0 आणि हा 4, हे 480, 480 प्लस 50, 0, 8, 9, 10, 11, 12, 1300, 3000 1, 530, 530 बरोबर आहे ना? 530. मग किती राहिलं आहे? 0, 600, 55 काही चुकलं का इथं? 55 गुणिले 12 कप आहे ना? हा, हे पण करून घेऊया परत आपण. परत करून घेऊया एवढं परत. 55 गुणिले 12 बरोबर आहे का? हे 10 0 10 आणि 11 0 5 आणि हे 5 राहिले 0 6 6 हे बरोबर आहे. 660 मायनस 530, 10 तून 7 गेले, 10 तून 3 गेले 7 आणि हे 0 झाले 70 आन्सर आले. नाही काय तर चुकतंय. 12 कप रुपये 400 ला प्रत्येकी आणि पॅकिंग 50 रुपये. 12 कप 400 400 रुपये, 480, 12 0 0 12 0 0 12 48 बरोबर आहे. 480 आणि हे आणि प्रत्येकी आणि पॅकिंग रुपये 50. बरोबर आहे. काही चुकलंय का? चेक करा बरं का. तुम्ही काय आन्सर करताय? अरे बाळांनो इथंच आहे ना रे. चला इथंच तुम्ही सांगायचं ना मला. 600 लिहिलंय मी. 660 आहे ना इथं. 660 आहे इथं. 660 होतं ना इथं. मायनस किती आहे? 530. सॉरी 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 माझंच इथं लक्ष नव्हतं. 530 होतं. सॉरी बरं का. हे बघा 530 रुपये आले आपलं. 530 काय आलं आपलं की आपले जे कप होते ते पूर्ण प्राइस आलं. 660 रुपये आपलं काय आलंय की नंतर आपण प्रॉफिट किती असणार आहे? मग 0 6तून 3 गेले किती राहिले? 3 आणि 5तून गेले 3. 130 रुपये आन्सर. 130. व्हेरी गुड. तुमचं राईट होतं. व्हेरी गुड. ओके. तिथं चुकलं होतं. माझं बघितलंच नाही मी. 660 होतं बरोबर ना? 660 हे हा गुणाकार 660 होता. मी 600 लिहिला होता. कळालं सगळ्यांनी इथपर्यंत? काही डाऊट्स इथपर्यंत? आता आपण 10 गणित घेतले. आउट ऑफ 10 तुमचे किती राईट आले? आउट ऑफ 10 तुमचे किती राईट आहे? सगळ्यांनी कमेंट मध्ये सुद्धा सांगायचं. ओके. कमेंट मध्ये सांगायचं आहे. ओके. आणि नाव लिहायचं आहे आणि कमेंट मध्ये किती राईट आले सगळ्यांनी सांगायचंय. व्हिडिओ आवडल्यावरती नक्की शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत लाईक करा आणि कमेंट करा. आणि उद्या परत सगळ्यांनी 7 वाजून 10 मिनिटाला हजर राहायचं. कळलं सगळ्यांना? ओके. थँक्यू अँड बाय.